मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा. मंडळी, उद्यापासून मराठी नवीन वर्ष सुरू होतोय. हा दिवस वर्षातील 3.5 मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा मुहूर्त असल्याने या दिवशी नवीन कार्याची सुरुवात करतात. याच दिवशी श्रीराम नवरात्र त्याचबरोबर चैत्र नवरात्र सुरू होतं. म्हणूनच चैत्र नवरात्रीपासून ते श्रीराम नवमीपर्यंत सर्वांनी रामरक्षा पठण करावी. चैत्र नवरात्रीपासून तर चैत्र पौर्णिमेपर्यंत घरातील महिलांनी कुलस्वामिनीची सेवा म्हणून दुर्गा सप्तशतीचे 14, 21, 108 अशी पारायण करा. चैत्र शुद्ध प्रतिपदेस ब्रह्मध्वजारोहण करतात, म्हणजे गुढी उभारतात. श्री स्वामी समर्थ मार्गातील मासिक अंकामध्ये सांगितल्याप्रमाणे गुढी कशी उभारायची ती सांगते मी तुम्हाला इथं थोडक्यात कृती. सूर्योदयापूर्वी एक चांगली विळूची काठी घेऊन त्या काठीला तेल लावून गरम पाण्याने स्नान घालायचं. त्यानंतर या काठीला हळदी कुंकवाचे पट्टे ओढवायचे. त्यानंतर या काठीचं जे निमुळतं टोक आहे त्या टोकावर रेशमी वस्त्र घडी करून त्याच्याबरोबर लिंबाचा डगळा, आंब्याचा डगळा, चाफ्यांच्या फुलांची माळ, गाठी म्हणजे साखरेचं कंकण, गाठीची माळ या गोष्टी एका सूत्राने पक्क्या बांधून मग त्यावर कलश उपडा ठेवायचा. ही गुढी आपल्या घराच्या जो मुख्य दरवाजा आहे त्याच्यासमोर उभी करून ती पक्की बांधून घ्यायची. दाराला आंब्याचे तोरण बांधायचे. पुढील ध्यानमंत्र गुढी उभारण्याच्या आधी एकदा म्हणावा. ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रदे प्राप्ते अस्मिन् संवत्सरे नित्य मदगृहे मंगलम कुरु. या मंत्राचा अर्थ असा आहे, ब्रह्माचे प्रतीक असलेल्या या ध्वजास माझा नमस्कार असो. सर्व प्रकारचे फल मला मिळू दे. या वर्षामध्ये माझ्या घरामध्ये नित्य मंगल व्हावे ही प्रार्थना. हा मंत्र म्हणून झाल्यानंतर ओम ब्रह्मध्वजाय नमः, ओम ब्रह्मध्वजाय नमः या मंत्राने गुढीची पंचोपचार पूजा करा. श्री स्वामी समर्थ सेवा मासिकामध्ये पूजा कशी करावी ही सविस्तर माहिती दिलेली आहे. घरातली पूजा झाल्यानंतर, गुढीची पूजा झाल्यानंतर नवीन जे पंचांग आणलेलं आहे त्या पंचांगावरील श्री गणेशाचं पूजन करायचं. पंचांगात सुरुवातीला दिलेलं संवत्सर फल आहे ते वाचायचं. दुपारी सर्व शेतकऱ्यांनी, सेवेकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये मध्यभागी खड्डा करून त्यात सीतामातेचा नैवेद्य अर्पण करायचा. चैत्र पाडव्याच्या दिवशी म्हणजे उद्याच सेवेकरांनी वडाच्या झाडाची 3 इंच लांबीची मुळी आणून ही मुळी आणि रंगारी हिरडा या दोन्ही वस्तू कुटुंब प्रमुखाने आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन सामुदायिकपणे एक माळ श्री स्वामी समर्थ जप करावा. त्यानंतर ह्या वस्तू पाटावर ठेवून त्यांची पंचोपचार पूजा करावी. त्या सर्व वस्तू एका लाल पिशवीत भरून आपल्या घराच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या खिळ्यास ते टांगून द्यायचं. या उपायामुळं घरातील सर्व व्यक्तींचे आजार, बाधा, संकट यापासून संरक्षण होतं. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाचा पाला, फुलं, हिंग, जिरे, मिरे, ओवा, गूळ हे सगळं एकत्र करून त्याचा प्रसाद म्हणून या दिवशी ते सेवन करावं, ते खावं. कडुलिंब हे अमृतापासून उत्पन्न झालेलं असल्यामुळे ते जंतुनाशक आणि आरोग्यदायी आहे. कडुलिंबाचं सेवन आता प्रतिकात्मक जरी मानलं जात असलं तरी त्याचं सेवन रोज अनाशपोटी जर केलं तर शरीर सदृढ निरोगी राहतं आणि अनेक रोगांवर त्याचा उपयोग होतो. मंडळी, सर्व शुभ कार्यांचा मंगल मुहूर्त म्हणजे पाडवा. म्हणूनच या दिवशी कोणत्याही नवीन कार्याचा शुभारंभ करावा. फक्त विवाह आणि उपनयन म्हणजे मुंज याचा या दिवशी मुहूर्त नसतो. चला तर मग मंडळी, मासिक अंकामध्ये गुरुमाऊलींनी सांगितलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायचा मी प्रयत्न केला. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. सर्वांना श्री स्वामी समर्थ.